गुड मॉर्निंग। तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये। तर 8:30 वाजले आणि मी लोणारवाडीला निघाली। तर तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल की एवढ्या सकाळी सकाळी का बरं। तर दरवर्षीप्रमाणे निवृत्तीनाथ महाराजांची पालखी येत असते। तर आजही वाडीमध्ये म्हणजे लोणारवाडीमध्ये म्हणजे माझ्या माहेरी येणार आहे आणि मी ताईंकडे चालली आहे। माहेरी पण जाणार आहे जरा वेळ आणि संध्याताईंकडे पण जाणार आहे। आता दोन्हीकडे कार्यक्रम म्हटल्यावर ॲडजस्ट करावंच लागेल। पण मग संध्याताईंना ते मंदिरामध्ये पोळ्या वगैरे करून द्यावा लागतात ना देवाच्या। तर खूप सकाळपासूनच तयारी असते सगळ्या गावामध्ये। तर त्यांच्या मदतीसाठीच चालली मी। तर चला निघते, शिवला क्लासला सोडते आणि तशीच निघते। घरातली सगळी कामे आवरली आज लवकर। मम्मीचं इकडे मस्त पुरण घासण्याचं काम सुरू आहे। नानी पुरण काय करते नानी? आता ते का पाता झालं का? आणि कार्तिकी का बरं एवढी शांत बसली आहे? नका देऊ जाऊ दे, आजच्या दिवस सुट्टी घे। कार्तिकी बाय बाय। मी आलेली होती लोणारवाडीला। आल्यानंतर ना घरात एंट्री केली संध्याताईंच्या नवीन घरात। तर नवीन घराचं काम सगळ्यांनाच बघायचं होतं। तर POP वगैरे सगळं फायनल झालं आहे आणि इकडे फॅन वगैरे पण लावलेले आणि हॉल म्हणजे सगळं क्लीन झालेलं आहे। त्यांनी आज सगळे घरं वगैरे धुवतच होत्या मी गेली तर। आणि इकडे पायऱ्या वगैरे सगळी पूसपास चालू होती त्यांची। आणि तुम्हाला ओलं दिसत असेल तर त्यांनी आत्ता सगळी घरं स्वच्छ धुतली आहे। तर इकडे बेडरूम आहे, नंतर इकडे बाथरूम वगैरे आहे आणि समोर गेल्यानंतर लगेचच किचन आहे। तर असं खूप छान घर बांधलेलं आहे आणि तिकडच्या कोपऱ्यामध्ये देवघर करायचं आहे, ते फर्निचरमध्ये करायचं आहे। आणि इकडे ना किचन आहे। तर सगळं असं छान मस्त केलेलं आहे। किचनमध्येच स्टोर रूम काढलेलं आहे त्यांनी। तर सगळं घर खूप छान झालं आहे, पण थोडंसं काम बाकी असं टचअप वगैरे घराचं। त्यानंतर त्या छोटीशी पूजा करून घेणारे घरामध्ये आणि राहायला जाणारे। तर खूप मस्त असं घर झालं आहे। आणि मागे पण छोटासा ओटा आहे, ओट्यामध्ये टाकी वगैरे केलेली आहे पाण्याची। आणि इकडे भांडे धुण्यासाठी जागा असं केलेलं आहे। नंतर जिन्याने वरती गेल्यानंतर हॉलमधनंच जिना आहे, वरती गेल्यानंतर एक बेडरूम काढलेला आहे त्यांनी। तर इथे छान असं थोडंसं स्पेस ठेवलेलं आहे, म्हणजे इथं पण भरपूर सामान वगैरे बसू शकतं। आणि इकडे अमृतावर फरची क्लीन करत होत्या। तर सगळ्यांचे कामं सुरू होते त्यांचे। पुढे पण मोठा पोर्च वगैरे आहे, तर याला पण रॅलिंग वगैरे करायची अजून बाकी आहे। इकडे पण बाथरूम वगैरे आहे। तर खूप मस्त वाटतं, वरती आल्यानंतर एकदम छान असं वाटतं। तर जुनं घर त्यांना पाडायचं आहे ना, तर त्यासाठी ते पहिले नवीन घरात शिफ्ट होणार आहे आणि नंतर मग जुनं घर पाडणार आहे। पण मग दिंडीच्या कार्यक्रमामुळेच ते थांबलेले होते, कारण की दिंडीचा कार्यक्रम त्यांच्याकडे खूप मोठा असतो, म्हणजे दिवाळीच्या सणापेक्षाही मोठा असतो। आणि इकडे संध्याताईंचं छान असं मस्त घर तयार झालेलं आहे। त्यानंतर मग मी घरामध्ये गेली आणि छान अशी पुरणाची डाळ शिजत टाकली होती। पुरणाची डाळ छान तयार करून घेतली, नंतर पुरणही घसून घेतलं। ह्या मंदिरातल्या पोळ्यांसाठी होतं, तर मंदिरात पोळ्या द्याव्या लागतात ना। इकडे पीठ पण भिजवून ठेवलेलं होतं आणि त्यानंतर आईन ते पण आलेले होते। आई आत्या दोघीही आलेल्या होत्या त्या रिक्षानेच आल्यानंतर। आणि इकडे संध्याताईंनी चहा पण ठेवलेलं होतं सगळ्यांसाठी। आणि छान असं नंतर घरातलंही पीठ मळून घेतलं, म्हणजे भिजून राहिलं की पोळ्या छान येतात। तर आता मी इकडे पोळ्या लाटायला बसलेले होत्या। आई मसाले भाताची तयारी करत होत्या आणि आत्या पोळ्या भाजत होत्या। तर मंदिरातल्या पोळ्या सकाळी सकाळी लवकर द्याव्या लागतात, म्हणून मग इकडे सकाळी सकाळी लवकर पोळ्या करून घेतल्या। मोठे कार्यक्रम असले की म्हणजे असं सगळंच माणसं वगैरे मदतीला लागतात, तर भरपूर सगळेजण येत असतात आम्ही। आणि संध्याताई इकडे खिचडीची तयारी करत होते, कारण की आज सगळ्यांना चतुर्थी होती ना म्हणून। तर आई मसाले भात, ज्यांना उपवास नव्हता त्यांच्या सकाळच्या जेवणासाठी मसाले भात करत होतो। त्यानंतर इकडे मिस्टर आले, आत्या संध्याताईंच्या सासूबाई त्या सगळे इकडे जेवण करायला बसल्या। तर त्यांना काही उपवास नव्हता आणि इकडे ना मी पोळ्या करत होती। तर पोळ्या भरपूर होत आलेलं होतं माझ्या आणि चाललं होतं। आता थोडंच पीठ राहिलं होतं आणि संध्याताई पण आहे ना इकडे संध्याकाळी सगळ्या पाहुणे येतील ना, त्या पाहुण्यांच्या तयारीसाठी इकडे डाळ वगैरे शिजवत होत्या। म्हणजे डाळ शिजून झालेली होती,
तर त्यामध्ये साखर टाकून शिजवत होत्या. त्यानंतर इकडे अंशू पण तिच्या पप्पांमध्ये जेवण करायला बसलेली होती. मी ना पोळ्या घेऊन संध्याताईंच्या सासूंबरोबर गेलेली होती. तर त्यांच्यासोबत तिथं पोळ्या देण्यासाठी गेली. इकडे ना पातेलं ठेवलेलं होतं, त्यामध्ये जे काही डाळीचं पाणी वगैरे असतं ते ठेवलं जातं आणि इकडे पोळ्या मोजून घेतात. तर वजनावर असतात पोळ्या त्यांच्या, तर त्या पोळ्या मोजून घेतल्या जातात, कारण की मोजून शिदा वगैरे दिलेला असतो. आणि इकडे पोळ्या लगेचच अशा मोकळ्या करून टाकतात. आणि इकडे छान असा मंडप केलेला होता. तर पाऊस येत होता, पण वरती सगळे पत्र्यांचा एवढा मोठा मंडप केलेला आहे. वरतून सगळे पत्रे टाकलेले. ह्या मंडपासाठी ना 2 ते 3 लाख रुपये खर्च येतो एवढा मोठा मंडप करण्यासाठी. कारण की जे काही पत्रे वगैरे असते ना, ह्या मंडपाचं काम दिंडी येण्याच्या 15 दिवस अगोदरपासूनच सुरू असतं. आणि इकडे ना पोळ्या पूर्ण अशा मोकळ्या करून टाकलेल्या जातात, कारण की पोळ्यांची जी काही वाफ वगैरे असते ना, त्याने पोळ्या हिद होऊ नये म्हणून मग त्या अशा मोकळ्या केलेल्या असतात. आणि इकडे भाताची तयारी चालू होती, सारा भात. तर सारा भात इथेच करून घेतला जातो. फक्त पुरणाच्या पोळ्या ह्या घरून बोलवल्या जातात प्रत्येकाच्या. आणि भाऊही इथे होता मंदिराजवळच. आणि इकडे आता लोक यायला सुरुवात झालेली होती, भरपूर लोक पुढे आलेली होती. आणि आता इकडे म्हणजे त्यांचं काम सुरू होतं, डाळ वगैरे थोडीशी शिजवून त्याचं सार वगैरे करण्याचं. आणि आमचंही घरातलं पुरण शिजलेलं होतं, आता आम्ही वाटण्यासाठी बसलेलो होतो. त्यानंतर इकडे प्रियांकाच्या सासूबाईही आलेल्या होत्या. त्या दोघी पुरणाच्या पोळ्या करण्यासाठी बसलेल्या होत्या. आणि दीदींच्या आत्या होत्या, त्या पुरण घासत होत्या. तर आम्ही दोघी पुरण घासायला बसलो. आणि नव्या घरामध्ये म्हणजे जुन्या घरामध्ये आता थोडी गर्दी व्हायला लागलेली होती ना, तर मग आईन त्या सगळ्या नव्या घरामध्ये येऊन बसलेल्या होत्या. छान इकडे त्यांच्या गप्पा वगैरे सुरू होत्या. आणि आता इकडे पाऊस तर काही आज उघडण्याचं नावच घेत नव्हता, पण बरीचशी माणसं वगैरे आता म्हणजे यायला लागलेली होती. आणि पावसाच्या अगोदर अशी जागा पकडायला लागलेली होती कोणाच्या घरामध्ये, तर कोणाच्या बाहेर पडवी वगैरे असते किंवा पोर्च वगैरे असतो तिथे. आणि अंशू आणि सई इकडे छान अशा रेडी झालेल्या होत्या. आणि त्यांना आहे ना प्रत्येकजण कोणी ना कोणी काही आलं की द्यायचं. लाडू दिलेले होते त्या आजींनी त्यांना. तर जत्रा म्हटली म्हणजे जेव्हा दिंडी येते ना, तेव्हा मुलांची तर खूप जास्त मजा असते. आणि इकडे आता मी पण पोळ्या करायला बसलेली होती घरातल्या. तर प्रियांकाच्या सासूबाई आणि मी, आम्ही दोघीही इकडे लाटून घेत होतो आणि अरुणाताई भाजत होत्या. आणि संध्याताईंची इकडे साराची तयारी सुरू होती. तर कितीही लवकर लागलं ना स्वयंपाकाला तरी वेळ होतोच, कारण की एवढ्या सगळ्या लोकांचा स्वयंपाक असतो, त्यामुळे वेळ लागतो. आणि हा खूप मोठा कार्यक्रम असतो, म्हणजे ह्या गावातल्या लोकांसाठी ना दिवाळीपेक्षाही दिंडीचा जो कार्यक्रम आहे ना, तो सगळ्यांना खूप आवडतो. आणि संध्याताईंच्या हातचा सार म्हटलं की सगळ्यांनाच खूप जास्त आवडतो. त्यामुळे संध्याताई खूप छान सार करतात दरवर्षी. 4 किलो डाळीच्या पोळ्या करायच्या होत्या, तर वेळ लागल जवळ 1-2.5-3 तास तर पोळ्यांनाच लागले आम्हाला. तर दोघीही असून म्हणजे आम्ही नंतर वरती पण एक गॅस पेटवला होता, तिथे पण मी जराशा पोळ्या केल्या. नंतर घरामध्ये आली ना, तर थोडीशी म्हणजे पोळ्या लाटताना कळ वगैरे लागते, तर थोडंसं उठून बसूनच लाटल्या. तर उठली होती मी जरा वेळ ना, तर सगळे मिस्टरां ते वरती गेलेले होते, तर त्यांच्यासोबत मी वरती गेली. तर घरामध्ये छान अशी लायटिंग लावलेली आहे ना, तर सगळे तेच बघत होते. वेदांत ते पण आलेले होते. तर सगळ्यांचं घर बघण्याचं काम इकडे सुरू होतं. जयाताईंना आवडला, विषय संपला. आमचं घर ना थांबा, आमच्या घराला थोडा वेळ आहे, सस्पेन्स होईल होईल. हां, ताई पण आले. ताई, तुम्हाला घर कसं वाटलंय? मिस्टर रात्री किती वाजेपर्यंत काम करत होते? 11:30 पर्यंत लाईट फिटिंगचं काम चालू होतं. हां, काय का इकडं पत्र्याचा सेट टाकलेला आहे ना, तो मंडप आहे. एवढ्या पावसात साक्षी तरी लपली, पण सौरभ डायरेक्ट ओले झाले. साक्षी ही आलेली होती.
आणि इकडे आता सगळेजण रस करायला बसलेले होते. तर मी तर कापून दिलेले होते, पण बोटाला माझ्या सुरी लागल्यामुळं मला उठावं लागलं. आणि सुवर्णाताई इकडे रस दळण्याचं काम करत होत्या. तर त्यांनी छान असं इकडे रस दळलेला होता. इकडे आता मोठ्या आत्या आणि नाणी आलेल्या होत्या ना, नाणी भाजण्यासाठी बसलेल्या होत्या. आणि मोठ्या आत्या थोडेसे चाडे वगैरे करून देत होत्या पोळ्यांचे. आणि त्यानंतर पाहुणे यायला तर हळूहळू सुरुवात झालेली होती आणि दिंडी ही आलेली होती. इकडे आम्ही सगळे उभे होतो ओट्यावर. तर पालखी आता आलेलीच होती आणि भरपूर गर्दी होती ह्या वर्षीही. किती म्हणजे असे तरुण माणसं पण किती राहतात. गर्दी नको जाऊ, थांब नंतर जाऊ. एवढ्या गर्दी जाऊ नको, आपण नंतर दर्शनाला जाऊ. बाबा एवढ्या गर्दी दर्शनाला जायचं म्हणजे काय. आई एवढ्या गर्दीत. पालखीचं आगमन तर झालेलं होतं, पण मी काही गर्दीत दर्शन घेतलं नाही. म्हटलं निवांत घेऊ, कारण की एवढ्या गर्दीमध्ये खूप लोटालाटी होते. तर देव एका ठिकाणी ठेवला की 10 वाजेपर्यंत असतं उघडं. तर 10 वाजेपर्यंत चान्स असतो दर्शन घेण्यासाठी.
नानींच्या घरी आली आहे. नानी ते कधी आले? कधी आली नानी? हा का? झाला का तुमचा स्वयंपाक वगैरे? आम्ही तुमचं सकाळी शूट घेऊन गेले. अगं बाई संध्याताईंकडे कोणीच नव्हतं. आता तुम्ही इथं चौघी नानी तुम्हाला मदतीला. जाऊ दे. चला वहिनी काय करते? थकले कसली? नानी काय करते इकडं? अंकिता वहिनींची आरती सुरू आहे. स्वयंपाक झाला का तुमचा सगळा मस्त? पोळ्या वगैरे मम्मीन त्यांच्याही इकडे पुरणाच्या पोळ्या वगैरे झालेल्या होत्या. तर दोन्हीकडचेही कार्यक्रम ॲडजस्ट करावा लागत्या. माहेरी म्हटलं की माहेरी जरा वेळ जावं लागतं आणि सासरी म्हटलं तर सासरीही जरा वेळ थांबावं लागतं, कारण की संध्याताईंकडेही मदतीला असं जावं लागतं. बघ मी माहेरी थोड्याच वेळ येते, जास्त तर संध्याताईंकडेच असते. आणि वहिनी इकडे भजी तळत होत्या. तर मम्मीन त्यांचेही पाहुणे वगैरे यायला सुरुवात झालेली होती. तर पप्पांच्याही म्हणजे पप्पा जिथे आहे तिथलेही सगळे पप्पांचे फ्रेंड वगैरे ज्या काही मॅडम वगैरे होत्या त्याही आलेल्या होते इथे कार्यक्रमासाठी. नानी तेही आलेले होते. आता त्यांनाही जेवण करायला बसायचं होतं. मग मी संध्याताईंकडे गेली. तर इकडे ना सगळ्यांना वाढायचं वगैरे होतं. मग इकडे आम्ही माणसांना पहिले बसून दिलं. तर इकडे सगळेजण बसलेले होते. मामन तेही आलेले होते. त्यानंतर आता इकडे सगळेजण बसल्यानंतर आम्ही सगळे वाढत होतो. कल्याणीताईही आलेल्या होत्या. हॉलमध्ये सगळ्या माणसांना बसवल्यानंतर इकडे सगळ्या बायकांना बसवलेलं होतं. तर मामीन त्याही आलेल्या होत्या. त्यांनाही सगळ्यांना बसून दिलेलं होतं जेवण करण्यासाठी, कारण की मग खूप वेळ होऊन जातो. मग लवकर जेवण झाली की लवकर सगळं आटपून जातं. मग त्यांना जेवण करायला बसून दिलं. त्यानंतर त्यांचे जेवण झाल्यानंतर जे काही पाहुणे रावळे जे कोणी येत होतं त्यांना सगळ्यांना आम्ही जेवण करण्यासाठी बसून दिलं. त्यानंतर इथली जेवण झाल्यानंतर मीही जेवण करून घेतलं आणि इथलं आवरल्यानंतर मी मम्मीकडे गेली, कारण की आज संध्याकाळी मी मम्मीकडेच थांबणार होती. तर इथे अजून पाहुणे होते. आणि आजचा व्हिडिओ इथेच संपवते. तर तुम्हाला सगळ्यांना आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.